राष्ट्रवादीच्या सोनाली गाडेंची सामान्य महिलेला दादागिरी ही पाहायला मिळते। महिला आयोगावरती पोस्ट केल्यानं महिलेला धमकावण्यात आलेलं आहे। रोहिणी खडसेंकडून ही ऑडिओ क्लिप सध्या पोस्ट करत चाकणकरांवरती आरोप करण्यात आलेले आहेत। पुढारी न्यूज या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाहीये, मात्र सोशल मीडियावर सध्या ही ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल होतीये। हॅलो, कोण? बाई सोनाली गाडे बोलते मी। सोनाली गाडे बोलते मी। हा हा, काय? आपण पोस्ट टाकली फेसबुकला एक, काय? महिला आयोगावर। हा, मग तुमच्या घरात पोरी बिरी नाहीत का तुमच्या स्वतःच्या? मग काय झालं त्याला? यशोमती ठाकूरचं काम काय आहे? तिने एखाद्या पोलिसाने थोपडीच मारली। रुपाली ढोंबरेचं काम काय आहे ते बघ। वैशाली नागोडचं काम काय आहे पहिलं ते बघ। त्यांच्याकडे संघटना म्हणून 4 बायका आहे का पहिलं ते बघ। मग तुमच्याकडे आहे का बायका? आमच्याकडे काय आहे तू बघ ना। पण जातीशी मंदिराकडे किती, रुपालीताईंकडे किती बायका आहेत पहिलं ते बघ ना तू। आम्ही नाही आणि मग बस काय तुझा त्यांचा काय प्रॉब्लेम आहे? त्यांनी तुला कधी आडवं केलं? काही प्रॉब्लेम नाही। पहा ना काय चाललंय ते, जरा बायकांच्या बाबतीत काय चाललंय पहा जरा। बायकांच्या बाबतीत काय अडचण असेल ना तर फोन कर ना त्यांना की बायकांच्या बाबतीमध्ये ही अडचण आहे, मला अडचण आहे आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा। त्यांनी तुमचा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह नाही केला ना मग तू बोल ना तुम्हाला काय बोलायचं ते। त्यांचं रुपाली चाकणकरांचं पद जाणारच आहे। त्याच्यामुळे आता हे वैफल्यग्रस्तातून या भावनेतून हे सगळे प्रकार होत आहेत। कारण हे माता भगिनींना न्याय देण्यासाठीच ते पद आहे। हे आम्ही महाराष्ट्रातल्या जनता खपवून घेणार नाही। महिला आयोगाचं पद हे रुपाली चाकणकरांकडनं काढलंच जाणार आहे आणि त्याच वैफल्यग्रस्त भावनेमधून माता भगिनींना धमक्या देणारे फोन कॉल त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं होत आहे। स्वतःच्या समर्थनार्थ आंदोलनं केली जात आहेत, लोकांना चिल्लर म्हटलं जात आहे। हे सगळं प्रकार वैफल्यग्रस्त भावनेतून होत आहे, कारण त्यांना माहितीये त्यांचं पद हे काढलं जात आहे आणि त्यांच्या जागी नवीन नियुक्ती केली जाणार आहे।